चला नमस्कार मित्रांनो, वर्ग 9वीचा टॉपिक नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा लेसन आपण बघत होतो. त्याच्यातला इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो आपण मागच्या सेशनमध्ये बघितला. या सेशनमध्ये त्याच्या फर्दर पार्ट्स जो आहे दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स वी कॅन सी. ओके सो सी हियर that classification of plants means there are basically 5 kingdoms. First is the Monera, second Protista, third Fungi, fourth Plantae and fifth Animalia. या पृथ्वीवर जितके पण सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ते या 5 किंगडममध्ये आपण क्लासिफाय केले. त्याच्यातला जो चौथा किंगडम आहे किंगडम प्लांटी, त्याच्यात या अर्थवर असणारे टोटल जितके प्लांट्स असतील सर्व प्लांट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड असणारे सर्व प्रकारचे प्लांट्स यांना आपण परत 5 डिव्हिजनमध्ये क्लासिफाय केलं. ओके सो यू हॅव सीन धिस ऑन द बिलो रो देर आर दिस 5 डिव्हिजन्स. ओके क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स त्याला आपण बेसिकली 2 क्रायटेरियामध्ये डिवाइड केलं. एक आहे क्रिप्टोगॅम्स, दुसरा आहे फॅनरोगॅम्स. Cryptogams, what is the meaning of this cryptogams? Okay, so crypto means we say that invisible, okay, and gams means gametes. Cryptogams चा अर्थ काय होते तर क्रिप्टो म्हणजे अनव्हिजिबल, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, आणि गॅम्स म्हणजे गमेट्स. गमेट्स म्हणजे प्लांट्समध्ये असणारे सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स, त्याला आपण म्हणतो गमेट्स. Okay, so in this cryptogams there are 3 divisions. One is Thallophyta, second is Bryophyta and third is Pteridophyta. Again here you can see the second class, that is Phanerogams. In this Phanerogams, these are again 2 words. Phanero means the visible and gams means the gametes. Okay, so in this Phanerogams there are 2 divisions also, gymnosperms and angiosperms. Okay, so in these 2 that divisions we can see that gametes are visible. Okay, means their sexual organs or sexual characteristics which are bear by that particular plant is visible by our eyes. Okay, so basically these are the difference between the cryptogams and phanerogams. In cryptogams there are 3 divisions: Thallophyta, Bryophyta, Pteridophyta, and again Phanerogams, gymnosperms and angiosperms. Okay, now see characteristics of plantae. These we can see that last lectures. One is the Thallophyta. So basically it is not have root, stem and leaves. अशा वनस्पती की ज्यांना मुळं नाही आहेत, फांद्या नाही आहेत आणि पानं नाही आहेत. ऑब्वियसली मुळं फांद्या त्यांना नाही आहेत याचा अर्थ फ्लॉवर पण नाही आहे आणि फ्रूट्स पण नाही आहे. असे प्लांट्स की जे वनस्पती ज्यांना रूट, स्टेम, लीव्स नाही, दॅट आर कॅरेक्टराइज्ड इन द थॅलोफायटा प्लांट. त्याच्यापेक्षा जास्त थोडेसे विकसित ते आपण कॅटेगराइज केले ऑन द ब्रायोफायटा, ज्यांच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्स आहेत बट विच आर द नॉट वेल डेव्हलप्ड. ओके, नॉट वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम अँड लीव्स. अशा वनस्पती की ज्यांच्यामध्ये पूर्णपणे फांद्या किंवा त्यांचे स्टीम्स, रूट, त्यांचे मुळं आणि त्यांचे पानं हे पूर्ण प्रकारे विकसित नाही झाले, थोड्याफार प्रमाणात विकसित झाले. दॅट इज वी कॉल्ड ॲज द ब्रायोफायटा प्लांट. अगेन थर्ड इज द टेरिडोफायटा. इन दॅट टेरिडोफायटा वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम अँड लीव्स आर प्रेझेंट. ओके, वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम, लीव्स असतात, पण फ्लॉवर्स आणि फ्रूट्स या 2 गोष्टी टेरिडोफायटामध्ये नाही आहेत. ओके, सो दीज 3 आर्स वी कॉल्ड ॲज द क्रिप्टोगॅम्स. त्याच्यानंतर चौथं डिव्हिजन जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्ममध्ये आहे रूट, स्टेम, लीव्स ह्या 3 गोष्टी आहेत. ऑल्सो दे हॅव सीड्स बट दीज सीड्स आर नेक्ड सीड. नेक्ड सीड्स म्हणजे त्या सीडच्या बाहेरून कुठल्याच प्रकारचं कवर नाही आहे किंवा कुठल्याच प्रकारचं फ्रूट्स नाही आहे. फ्रूट्सच्या आतमध्ये त्याच्या बिया येत नाहीत. अशा झाडांना किंवा अशा वनस्पतींना आपण कॅरेक्टराइज किंवा कॅटेगराइज केलं इन द जिम्नोस्पर्म डिव्हिजन.
अगेन फिफ्थ डिव्हिजन इज द अँजिओस्पर्म डिव्हिजन. हे त्याच्यापेक्षा जास्त डेव्हलप प्लांट आपल्या अर्थवर आहेत की जे अँजिओस्पर्म आहेत, ज्याच्यामध्ये रूट स्टेम लिव्ज असतात, त्याचसोबत सीड आहेत आणि फ्रूट्स पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सीड्स आर एन्क्लोज्ड इन फ्रूट्स. सीड जे आहेत ते फ्रूट्समध्ये एन्क्लोज्ड केलेले असतात. त्या वनस्पतींना किंवा त्या झाडांना आपण म्हणतो अँजिओस्पर्म्स. दीज आर द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट 5 डिव्हिजन्स. ह्या 5 सगळ्यात महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्यानुसार आपण त्या वनस्पतींना पर्टिक्युलर कुठल्या डिव्हिजनमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना ठेवणार आहोत. ओके, नाव लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल्स ऑफ प्लांटिंग दॅट वी ऑल्सो सीन दॅट. हे काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत, हे तुम्ही तुमच्या माइंडमध्ये फिक्स करायचे किंवा लर्न करायचे. थॅलोफायटाज आर द अल्गी स्पॅरोगायरा, ब्रायोफायटा आर द मॉस फ्युनारिया, टेरिडोफायटामध्ये फर्न प्लांट येते, जिम्नोस्पर्म्स मीन्स नेक्ड सीड प्लांट, सायकस अँड पायनस, अँजिओस्पर्म्स इज नथिंग बट द मँगो अँड बनाना. मोस्टली आपण ज्या वनस्पती खातो किंवा जे फ्रूट्स खातो, दीज आर कॅरेक्टराइज्ड और कॅटेगराइज्ड इन द अँजिओस्पर्म किंगडम. जो लास्ट किंगडम आहे त्याच्यामध्ये असणारे मॅक्झिमम फ्रूट्स किंवा मॅक्झिमम्स व्हेजिटेबल्स वी कॅन बी ईट ऑन अवर डेली दॅट फूड पर्पज. ओके, नाव सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थॅलोफायटा प्लांट. थॅलोफायटाच्या काही महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहा मित्रांनो, तुमच्या बुकमध्ये थोडंसं डिटेल्स किंवा ज्या पॉईंट्स राहिले किंवा जे पॉईंट्स व्यवस्थित नाही आहेत ते मी इथे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, तुम्ही याची छान एक नोट्स बनवा आणि एवढाच अभ्यास तुमच्या जे सेमिस्टर आहे किंवा या सेशनमध्ये आहे तेवढा जरी केला तरी तुम्हाला या टॉपिकमध्ये सगळ्या गोष्टी इझिली समजतील आणि तुमच्या त्या नेहमीसाठी छान प्रकारे लक्षात राहतील. ओके, नाव सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थॅलोफायटा. हियर यू कॅन सी दॅट थॅलोफायटिक प्लांट. इथे एक पिक्चर दाखवलेलं आहे थॅलोफायटिक प्लांटचं. दॅट इज नथिंग बट द अल्गी टाईप प्लांट्स. इट इज द अल्गी प्लांट्स अँड विच आर बेसिकली फाउंड इन द water or in the liquid. Okay, what is the meaning of the thallo? Thallo means undifferentiated and phyton means plant. Okay, these are the Greek word. Greek भाषेतले हे शब्द आहे. Thallo means undifferentiated. Undifferentiated means की त्याच्यामध्ये डिफरन्स नाही आहे काही. डिफरन्शिएटेड म्हणजे त्याच्यामध्ये काही अशा वेगळ्या वस्तू किंवा वेगळ्या थिंग्स तयार नाही झालेल्या, जसं स्टेम नाही आहे, रूट नाही आहे, लिव्ज नाही आहे, फक्त काहीतरी हिरव्या प्रकारचं ते स्ट्रक्चर आहे. दॅट इज वी कॉल्ड ॲज द अनडिफरन्शिएटेड. फॉर एक्झाम्पल्स, आपण ह्युमन बिईंग आहे, सो वी हॅव द डिफरन्शिएटेड कॅरेक्टर्स ऑन अवर बॉडी. वी हॅव द हँड्स, वी हॅव लेग्स, वी हॅव द चेस्ट, अगेन स्टमक, वी हॅव हेड. ह्या ज्या डिफरन्शिएटेड कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, अशा डिफरन्शिएटेड कॅरेक्टरिस्टिक्स या प्लांट्समध्ये नाही आहे. ओके, these are basically the simple greenery type structure. That why we say that it are the undifferentiated. त्याच्यात रूट स्टेम लिव्ज नाही आहे किंवा काहीच नाही आहे, जस्ट फक्त त्या ग्रीनरी टाईप वनस्पती आहे. चलो, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज दॅट थॅलोफायटा मेनली ग्रोन इन वॉटर. ओके, these are the one of the most important characteristics. थॅलोफायटा ग्रोन इन वॉटर. पाण्यामध्ये या वनस्पती तयार होतात आणि पाण्यामध्येच त्या राहतात. Second, not having root, stem and leaves. These are the most important characteristics. Root, stem, leaves नाही आहे. Third, chlorophyll is present, so are autotrophic. त्या झाडांमध्ये किंवा त्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो की जो फोटोसिंथेसिससाठी झाडांना हेल्प करतो किंवा ज्याच्यामुळे फोटोसिंथेसिस प्लांट्समध्ये होते. ओके, that particular thing is called as the chlorophyll. It is the green color structured. म्हणून त्याला मी इथे ग्रीन मध्ये शो केलेला आहे. Chlorophyll is the green colored structure are present in the every plant for making their food by the process of photosynthesis. फोटोसिंथेसिस प्रोसेसनी त्यांना, झाडांना, वनस्पतींना स्वतःचं फूड तयार करण्यासाठी हा क्लोरोफिल नावाचा घटक हेल्पफुल आहे. म्हणून त्या झाडांना ऑटोट्रॉफिक्स असं आपण म्हणतो. ओके,
Okay, again next, they are unicellular or multicellular. Either they are unicellular or they are multicellular. These are the one of the most important characteristics. Again, they can be live in the fresh water as well as saline water plant. गोळ्या पाण्यात, नदीच्या पाण्यात ते राहू शकतात, म्हणजे फ्रेश वॉटर. सॅलाइन वॉटर म्हणजे खाऱ्या पाण्यात किंवा समुद्राच्या पाण्यात पण हे वनस्पती ग्रो होतात. ओके, सो दीज आर बेसिकली द फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज सलाइन वॉटर प्लांट्स. ओके, सो दीज आर द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थॅलोफायटा. यामध्ये कोणते कोणते प्लांट्स येतात त्याचं एक एक्झाम्पल्स आपण पाहू. ओके, सी हिअर ऑन द थॅलोफायटा देर इज द अल्वा. We seen that alva plant is there, then chara plant is there. Okay, again there is the spirogyra, and these are the algae. Okay, such type of flowers or such type of plants are to be included in the division thallophyta. पहा, या झाडांना कुठल्या प्रकारचे तुम्हाला स्टेम, रूट, लीव्स दिसत नाही आहे. ओके, दे आर द जस्ट द ग्रीनरी टाइप स्ट्रक्चर आर प्रेझेंट ऑन देअर बॉडी which contains chlorophyll for photosynthesis. Okay, chalo, next, second division is the bryophyta. Now see the characteristics of bryophyta. Here you can see the one of the plant bryophyta, which is we call as the funaria plant. Okay, this is the funaria plant, and most important characteristics of bryophyta is की दे हॅव नॉट वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लीव्स. या वनस्पतींना नॉट वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लीव्ज असतात. या फ्युनारियामध्ये तुम्हाला दिसत असेल की जस्ट काही वनस्पती या ग्रो करून आल्या एखाद्या सॉईलमधून किंवा एखादी ओलसर जागा जिथे असेल त्या ठिकाणी हे प्लांट्स जास्तीत जास्त वाढतात. एखाद्या ओलसर जागेवर जिथे दलदलीचा भाग असेल त्या ठिकाणी हे प्लांट्स दिसतात. तुम्हाला हे प्लांट्स पाहायचे असतील तर आपल्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात ज्या सर्व्हिस लाईन्स असतात किंवा ज्याला आपण नाल्या म्हणतो, त्या नाल्यांच्या काठानी अशा प्रकारचे प्लांट्स हे ग्रोन होतात. दॅट इज वी कॉल्ड ॲज द ब्रायोफायटिक प्लांट विच हॅव नॉट वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लीव्स. कधी कधी आपल्या घराच्या भिंतींवर जर पाणी मुरत असेल किंवा एखाद्या जुन्या मातीच्या घरांवर जर पाणी मुरत असेल तर त्या पाणी मुरलेल्या जागेतून अशा प्रकारचे प्लांट्स जे आहेत ते ग्रोन होतात. दॅट इज द ब्रायोफायटिक प्लांट. ओके, ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल सी दॅट द ब्रायोन मीन्स मॉस अँड फायटन मीन्स प्लांट. ब्रायन मीन्स मॉस अँड फायटन मीन्स प्लांट्स. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स, एम्फिबियन प्लांट ग्रोज इन मॉइस्ट सॉइल. ओलसर मातीमध्ये हे झाडं येतात. अँड वी कॉल्ड इट ॲज द ॲम्फिबियन प्लांट. ॲम्फिबियनचा अर्थ होते की पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहणारे प्लांट्स. वी कॉल्ड इट ॲज द ॲम्फिबियन प्लांट्स. जे वनस्पती पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी तग धरून राहतात किंवा दोन्ही ठिकाणी ते ग्रो होतात, अशा प्लांट्सला आपण ॲम्फिबियन प्लांट्स म्हणतो. बऱ्याचदा या वनस्पती खाली जिथे ओलसर माती असेल किंवा ओलसर जागा असेल त्या ठिकाणी ग्रोन होतात, पण राहतात त्या जमिनीच्या वर. सो दीज आर वी कॉल्ड ॲज द ॲम्फिबियन प्लांट. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इज थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. ओके, सो दीज आर द मल्टीसेल्युलर, थॅलॉइड अँड ऑटोट्रॉपिक इन नेचर. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. मल्टीसेल्युलर म्हणजे मल्टीसेल्युलर आहे, याच्यामध्ये युनिसेल्युलर नसणार आहे. आणि थॅलॉइड म्हणजे त्यांच्या स्ट्रक्चरला आपण म्हटलेलं आहे थॅलॉइड. देन थर्ड इज द दे प्रोड्यूस बाय स्पोअर फॉर्मेशन. दे प्रोड्यूस्ड बाय स्पोअर फॉर्मेशन. दोन प्रकारचे रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये होत असतात. एक तर स्पोअर फॉर्मेशन करून रिप्रोडक्शन होते किंवा झायगोट फॉर्मेशन होऊन रिप्रोडक्शन होते. स्पोअर म्हणजे काय असते, ते ह्या झाडांमध्ये काही विशिष्ट प्रकारचे स्मॉल स्पोअर्स तयार होतात आणि ते स्पोअर्स तयार होऊन परत त्याच्यातून नवीन प्लांट हे जन्माला येते. ओके, दॅट इज वी कॉल्ड ॲज द स्पोअर.
छोटे छोटे स्पोअर्स असतात, ज्या स्पोअर्समधून नवीन झाडं जन्माला येतात, त्यांना आपण म्हणतो स्पोअर फॉर्मेशन. ओके, सगळ्यात महत्त्वाचं की या झाडांना रिप्रोड्यूस होण्यासाठी 2 गमेट्सची आवश्यकता नसते. यांचं जे रिप्रोडक्शन आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन न होता दिस इज वी कॉल्ड एज द ॲसेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, दीज आर दॅट प्लांट आर ग्रोन ॲज मच ॲज वेल. ते त्यांच्या स्वतःच्याच स्पोअरपासून नवीन स्वतःचं प्लांट्स किंवा नवीन ब्रायोफायटिक प्लांट्स हे जन्माला घालत असतात. ओके, then next, without true root, stem and leaves. This is the most important characteristics, without root, stem and leaves. Again, non-vascular plant, not having specific tissue for conduction of food and water. झाडांमध्ये 2 प्रकारचे झाडं असतात. वन इज द व्हॅस्क्युलर, वन इज नॉन व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलर म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी पोकळ नळ्या आहेत, व्हेसल्स, दॅट इज वी कॉल्ड एज द व्हेसल्स. व्हेसल्स म्हणजे पोकळ नळ्या, की झाडाच्या आतमध्ये पोकळ नळ्या असतात, त्या झाडांना आपण व्हॅस्क्युलर प्लांट असं म्हणतो. ज्या वनस्पतींच्या आतमध्ये अशा पोकळ नळ्या नसतात त्यांना आपण नॉन व्हॅस्क्युलर प्लांट म्हणतो. ह्या पोकळ नळ्यांचं काम काय असते स्टुडंट्स, तर त्यांना आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स जे मातीतून मिळतात किंवा त्यांना लागणारं पाणी जे ते जमिनीतून ओढतात ते त्या नळ्यांद्वारे किंवा त्या व्हेसल्सद्वारे त्यांच्या पूर्ण वनस्पतींच्या स्ट्रक्चर्समध्ये नेण्याचं काम व्हेसल्स करत असतात. या वनस्पतींमध्ये अशा कुठल्याच प्रकारच्या व्हेसल्स नाही आहेत की ज्याच्यातून फूड आणि वॉटर ट्रान्सफर होईल. जस्ट दे आर दी ग्रीन स्ट्रक्चर्ड हॅविंग द क्लोरोफिल अँड दे आर द ऑटोट्रॉफिक. ओके, यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे व्हेसल्स प्रेझेंट नाही आहे. ओके, तुमच्या माहितीसाठी आणखी एक गोष्ट सांगतो की देर आर 2 टाइप्स ऑफ व्हेसल्स आर देअर. वन इज कॉल्ड एज द झायलेम, सेकंड इज कॉल्ड एज द फ्लोएम. 2 प्रकारच्या व्हेसल्स या झाडांमध्ये असतात. एक आहे झायलेम, दुसरी आहे फ्लोएम. झायलेममधून फूड ट्रान्सफर केल्या जाते, झायलेममधून वॉटर ट्रान्सफर केल्या जाते, फ्लोएममधून फूड ट्रान्सफर केल्या जाते. ओके, यामध्ये कुठल्याच प्रकारचं व्हेसल नाही आहे, म्हणजेच झायलम किंवा फ्लोएम ह्या 2 पैकी कुठलाच घटक या प्लांट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ब्रायोफायटिक प्लांट. सी हिअर on your book, this upper diagram is that shown, that are the Funaria. First plant is the Funaria, second is the Marchantia. याचे उच्चार जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. Marchantia. And third is the Anthoceros. Third plant is the Anthoceros. These are the examples of bryophytic plant. See here, you can see that such type of structure are found on these 3 plants: Funaria, Marchantia and Anthoceros. Okay, these are the examples of bryophytic plant. चलो नेक्स्ट, characteristics of Pteridophyta. थॅलोफायटा, ब्रायोफायटा याच्यामध्ये आणखी विकसनशीलता येऊन किंवा याचं चांगलं आणखी इव्हॉल्युशन होऊन टेरिडोफायटा नावाचे प्लांट्स जे आहेत ते तयार झाले. ओके, याची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे की या प्लांट्समध्ये रूट, स्टेम आणि लीव्स या तिन्ही गोष्टी प्रेझेंट असतात, पण फ्लॉवर्स आणि फ्रूट्स या गोष्टी या प्लांट्समध्ये नाही आहेत. ओके, सो these have not flowers and fruits but still are present root, stem and leaves. So first characteristic, see that steris means fern and phyton means plant. Fern plant, you have know the nation New Zealand. तर न्यूझीलँडचा नॅशनल सिम्बॉल इज दॅट फर्न प्लांट. मला वाटते बऱ्याचदा क्रिकेट मॅच जे लोक पाहत असतील त्यांना क्रिकेट मॅचच्या त्या न्यूझीलँड्सच्या टी शर्ट्सवर किंवा त्यांचे ग्लोव्जवर किंवा त्यांच्या हेल्मेट्सवर अशा फर्न प्लांट्सचा सिम्बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, सो दीज आर द फर्न प्लांट अँड इन न्यूझीलँड मोस्ट ऑफ द फर्न्स स्पेसीज आर फाउंड. सो देअर नॅशनल दॅट प्लांट इज दॅट फर्न प्लांट. सी हिअर, fern like plant means that root, stem, leaves are present on this
particular pteridophytic plant. Second is well developed root, stem and leaves. This is the important characteristics. Third is seeds and flowers are absent. Okay, this is also one of the most important. Seeds and flowers are absent. Okay, now see that this is the vascular plant, tissues for conduction food and water. याच्यामध्ये व्हेसल्स आहेत म्हणजे बारीक पोकळ नळ्या या वनस्पतीच्या आतमधून फ्लो होतात आणि ते फ्लो काय करतात तर फूड अँड वॉटर. दोन प्रकारचे व्हेसल्स मी तुम्हाला सांगितले, वन इज झायलेम, सेकंड इज फ्लॉएम. झायलेममधून वॉटर कंडक्ट होते किंवा वॉटर ट्रान्सफर होते आणि फ्लोएममधून फूड ट्रान्सफर केल्या जातं. पहा, ज्यावेळेस वनस्पतींना फोटोसिंथेसिस करायचं आहे, फोटोसिंथेसिस बेसिकली होते त्यांच्या लीव्जमध्ये, त्यावेळेस जमिनीतून हे झाडं पाणी झायलेममधून ओढून घेऊन पूर्ण त्यांच्या शरीराला किंवा पूर्ण त्यांच्या बॉडीला प्रोव्हाइड करतात. ज्यावेळेस लीव्जमध्ये फूड तयार होते आणि हे फूड जे आहे ते आता त्यांच्या शरीराच्या सर्व अवयवांना किंवा सर्व पार्ट्सला प्रोव्हाइड करायचं आहे, त्यावेळेस हे जे तयार झालेलं फूड आहे हे फ्लोएमद्वारे म्हणजे दुसऱ्या व्हेसल्सद्वारे पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड केल्या जाते. देर आर द टू टाइप्स ऑफ व्हेसल्स, झायलेम अँड फ्लोएम. झायलेम इज फॉर वॉटर ट्रान्सफर अँड फ्लोएम इज फॉर food transfer. Again, third characteristics or fifth characteristic, see that reproduction is the both types happens in this fern plant, asexually and sexually. Asexually spore formation and sexually by zygote formation. दोन प्रकारचे रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये होते मी जसं तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये दोन्हीही टाइप्समध्ये रिप्रोडक्शन होते. It can be also by the spore formation as well, like that the zygote formation as well. Okay, zygote formation साठी दोन गमेट्सची आवश्यकता असते. वन इज द मेल गमेट ॲज वेल ॲज फिमेल गमेट. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स झाडाच्या प्लांट्समध्ये इन्क्ल्यूड असतात. इट कॅन बी प्रोड्यूस बाय zygote as well as by the spore formation. Okay, so see that these are the one of the characteristics of that Pteridophyta plant. These are the pteridophytic plants. Generally these are we use for the decoration purposes in our home or in our gallery. There are these plants are like that fern plant, then Nephrolepis plant, third is Pteris plant, and again there is the Lycopodium plant. Okay, so these are the types of pteridophytic plants not having flowers and fruits but having root, stem and leaves. Okay, again next see that fourth division is the gymnosperm. This is one of we call as the phanerogams type division, gymnosperm. In that gymnosperm, gymno means neck and sperma means seed. Necked seed plant we called it as the gymnosperm plants. In these plants there are not found the fruits. या झाडांमध्ये फ्रूट्स तुम्हाला बघायला मिळणार नाही. मॅक्झिममली झाडाचे बिया या ओपनली प्रेझेंट असतात. वी कॉल्ड इट ॲज द ओके. सो सी हिअर these are the plant bearing naked seed. Again, second is that evergreen plant, perennial and woody. सगळ्यात महत्त्वाचं की हे झाडं एव्हरग्रीन आहेत. एव्हरग्रीन मीन्स 12ही महिने यांना हिरवे पानं या झाडांवर राहतात. ठीक आहे. पानझडी नावाचे वृक्ष हे एव्हरग्रीन नसतात. बऱ्याचदा आपल्या विदर्भात जे प्लांट्स येतात दॅट इज वी कॉल्ड द डेसिडियस प्लांट्स, आणि हिवाळ्यामध्ये त्यांची पानझड सुरू होते. उन्हाळ्यामध्ये त्याच्यातले सगळे जे पानं आहेत ते गळून पडतात पाण्याच्या कमतरतेमुळे. दॅट इज वी कॉल्ड द डेसिडियस प्लांट. पण हे जे प्लांट आहेत हे एव्हरग्रीन प्लांट आहे. 12ही महिने हे झाडं हिरवेगार तुम्हाला किंवा हिरवे पानं त्या झाडांवर तुम्हाला पाहायला मिळतील. सेकंड इज द पेरेनियल. पेरेनियल मीन्स दे हॅव देअर लाईफ फॉर ए लाँग पिरियड. सगळ्यात जास्त जगणारे इयर्स अँड इयर्स हे झाडं जिवंत राहतात. ॲप्रॉक्सिमेटली काही झाडं हे 3 ते 4 हजार वर्षापर्यंत पण सहज प्रकारे जिवंत राहतात. सो दीज आर वी कॉल्ड द पेरेनियल. पेरेनियल्स मीन्स द लाँग लाईफ plants are to be present on the particular evergreen forest. Third is the woody plant. लाकडाचं प्रमाण या झाडांमध्ये खूप जास्त क्वांटिटीमध्ये असते. सो दॅट इज वी कॉल्ड द woody plant. ओके. अगेन
One of the most important characteristics of these plants are the stems are without branches. This is the Christmas tree, and on this tree you are see here that they have only one middle stem are present on this particular plant. या झाडाला एक महत्त्वाची मिडल स्टीम प्रेझेंट असते, जी की इतर ब्रांचेसमध्ये डिवाइड होत नाही, फक्त त्या मेन स्टीमवरच त्याला लीव्ज लागण्याचं प्रमाण जास्त असते. ओके, सो दीज आर नॉट गेट डिफ्रॅक्टेड इन द दॅट लॉट्स ऑफ ऑर वी से दॅट इट इज द ऑन ह्यूज शेप. एका मोठ्या अवाढव्य झाडासारखं हे न वाढता फक्त एक मिडलचा महत्त्वाचा स्टेम त्या झाडाला असतो आणि त्या झाडावरून त्याला इतर ठिकाणी लीव्ज येतात. म्हणून ज्या झाडांना स्टीम्स किंवा ब्रांचेस ज्या आहेत या खूप कमी राहतात. ओके, नंतर these plants do not form fruits. These are one of the most important characteristics. These are not form fruits because seeds are naked. Then reproduction is sexually by zygote formation. These are the one of the most important characteristics की झायगोट तयार होते आणि झायगोट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये सीड तयार होतात. झायगोटपासून सीड तयार होत असतात आणि सीड तयार होण्यासाठी हे झायगोट ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस त्याला दोन मेल गमेट आणि फिमेल गमेटचं फ्युजन होणे आवश्यक त्या ठिकाणी असते. मेल आणि फिमेल गमेट्स या झाडांच्या वरच प्रेझेंट असतात, ज्याच्यापासून त्याच्यामध्ये फ्युजन होते. फ्युजनपासून झायगोट तयार होते आणि त्या झायगोटचीच कालांतराने बी तयार होते किंवा सीड तयार होते, जे सीड आपण परत नवीन ठिकाणी जर त्याला प्लांट केलं तर त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होते. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स of the gymnosperm plant. Again, see here the different examples of the gymnosperm. There is one cycas, then this is called as the Picea, then this is the Pinus or Devdar plant, and again this is the Thuja or मोरपंखी plant. ओके, ज्याला आपण बऱ्याचदा विद्येचं झाड असं म्हणतो, ते झाड पण या कॅटेगरीमध्ये येते. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द जिम्नोस्पर्म प्लांट्स. Next is the angiosperm plants. Okay, see here, on that angiosperms, these are the most vast number of plants present in this angiosperm category. या angiosperm मध्ये खूप साऱ्या number of plantsच्या categories ज्या आहेत त्या present असतात. On that angiosperm plants, here you can see that one of the mango plant is here. Most important characteristics is that they have the root, stem, leaves, flower, fruits, and in that fruits there are seeds. Okay, root, stem, leaves आहेत, flowers पण आहे, fruits पण आहे आणि fruitsच्या आतमध्ये त्याच्या seeds present आहे. त्याच्यानंतर number of branches are also present in this plant. स्टीम्सपासून नंबर ऑफ ब्रांचेस ज्या आहेत त्या तयार होतात आणि त्याच्यामुळे एक विशाल किंवा एक मोठं वृक्ष त्याच्यापासून तयार होत असते. जवळपास 2 लाख स्पीसीज अँजिओस्पर्मच्या या पृथ्वीवर प्रेझेंट आहेत. 2 लाख प्रकारच्या वेगवेगळ्या स्पीसीज ज्या आहेत झाडांच्या त्या अँजिओस्पर्मच्या कॅटेगरीमध्ये येतात. ओके, सो सी दॅट एनजीओ मीन्स कवर अँड स्पर्मा मीन्स सीड. सीडमध्ये कवर असलेला किंवा सीडच्या बाहेर कवर असलेला प्लांट्स वी कॉल्ड ॲज द अँजिओस्पर्म प्लांट्स. फर्स्ट इज दॅट फ्लॉवरिंग प्लांट, सीड एन्क्लोज्ड इन फ्रुट्स. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इज दॅट रूट, स्टेम, लीव्स, फ्रुट्स अँड फ्लॉवर्स आर प्रेझेंट ऑन दिस प्लांट्स. अगेन हायली इव्हॉल्ड ग्रुप प्लांट्स. खूप इव्हॉल्डचे हे प्लांट्स आहेत, म्हणजे त्यांचं इव्हॉल्युशन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि खूप लार्ज नंबरमध्ये हे अँजिओस्पर्म प्लांट्स जे आहेत ते आपल्याला या अर्थवर फाउंड होतात. नंतर टाइप्स, मोनोकॉट्स प्लांट्स अँड डायकॉट्स प्लांट्स. सी हिअर, इट इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आर देअर. अँजिओस्पर्ममध्ये 2 प्रकारचे प्लांट आहे, मोनोकॉट प्लांट और डायकॉट प्लांट. हे कशावरून डिसाईड होते तर त्याच्यामध्ये असणाऱ्या बिया. जर सीड
ही 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होत असेल तर त्याला म्हणतो आपण डायकॉट प्लांट. जर सीड ही सिंगल एकच पार्ट त्याचा असेल सो वी कॉल्ड इट ॲज द मोनोकॉट प्लांट. फॉर एक्झाम्पलसाठी सांगतो मी, मोनोकॉटमध्ये मक्याची बी किंवा मक्याचं कणूस जे असते त्याच्यामध्ये असणाऱ्या बिया यांचं 2 इक्वल पार्टमध्ये बायफर्गेशन होत नाही, सो दीज वी कॉल्ड ॲज द मोनोकॉट प्लांट. व्हाईल इन द डायकॉट, सो see here example is that we say that cashew nuts, kaju, or we say that there are the lemon seed or tomato seed ki these are bifurcated in the 2 equal parts. or gram seed, हरभऱ्याच्या बिया किंवा हरभरे ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस त्यांना 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करता येऊ शकते. दॅट्स वी कॉल्ड ॲज द डायकॉट प्लांट. Again, fifth is the reproduction organs present on flower. That means also reproduction is the sexually by zygote formation. हा सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टरिस्टिक्स, रिप्रोडक्शन ऑर्गन प्रेझेंट ऑन फ्लॉवर, अँड बाय युझिंग दॅट रिप्रोडक्शन ऑर्गन दे कॅन प्रोड्यूस देअर झायगोट. वी कॉल्ड ॲज द झायगोट रिप्रोडक्शन. सी हियर these are the examples of the angiosperm: mango, banana, onion, banyan tree. Okay, these are the examples of angiosperms. See here, these are the classification of plants. All of you know these are the 5 divisions. हे 5 डिव्हिजन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिल्यात: हॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मला 2 बेसिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण डिवाइड केलं: मोनोकॉट प्लांट अँड डायकॉट प्लांट. ज्याच्या बिया 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतात तो डायकॉट प्लांट. ज्याची बी फक्त सिंगल राहते किंवा ज्याला 2 इक्वलमध्ये डिवाइड करू शकत नाही तो आहे तुमचा मोनोकॉट प्लांट. नाव सी हिअर बेसिक डिफरन्स. हे पिक्चर लक्षात ठेवायचं, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यातला डिफरन्स जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहील. मोनोकॉट प्लांट आणि डायकॉट प्लांटचा डिफरन्स. सो सी हिअर, मोनोकॉट आणि डायकॉट. पहिल्या रोमध्ये मोनोकॉट आहे, खालच्या रोमध्ये डायकॉट आहे. मोनोकॉटचा डिफरन्स पहा. सीड हॅव ओनली 1 कॉटिलिडॉन. सीडला फक्त 1 कॉटिलिडॉन आहे. खाली एक लेमन सीड दाखवलेली आहे तुम्हाला, त्याला 2 कॉटिलिडॉन्स, त्याला 2 कॉटिलिडॉन्स आहे किंवा ज्याची बी 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. दॅट इज वी कॉल्ड ॲज द 2 कॉटिलिडॉन प्लांट्स. अगेन सेकंड इज द डिफरन्स इज दॅट फायब्रस रूट्स अँड हिअर वी कॉल्ड ॲज द टॅप रूट्स. धाग्यांचे याचे रूट्स असतात मोनोकॉट्स प्लांट्सचे. दॅट इज वी कॉल्ड ॲज द फायब्रस रूट. मक्याचं कणूस तुम्ही पाहिलं असेल, त्याला असणारे मुळं किंवा त्याच्या शेंड्यावर पहा अशा दशा असतात की ज्या फायबर्स टाईप स्ट्रक्चरमध्ये असतात. दॅट इज वी कॉल्ड ॲज द फायब्रस रूट्स. वाईल इन द डायकॉट प्लांट टॅप रूट्स आर प्रेझेंट. टॅप रूट्स म्हणजे एक महत्त्वाचं रूट्स आणि त्याला असणाऱ्या नंबर ऑफ ब्रांचेस आर प्रेझेंट ऑन दी टॅप रूट. ओके. थर्ड इज द डिफरन्स इज दॅट व्हॅस्क्युलर. देअर व्हेसल्स आर, त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेसल्स म्हणजेच त्याच्या व्हॅस्क्युलर लाईन्स की ज्या पोकळ नळ्या असतात या स्कॅटर्ड आहेत. स्कॅटर्ड म्हणजे अस्ताव्यस्त पसरलेल्या आहेत. इन द मोनोकॉट प्लांट दे आर स्कॅटर्ड. स्कॅटर्ड म्हणजे सर्व स्टीममध्ये त्या पसरलेल्या आहेत. व्हाईल इन डायकॉट प्लांट दे आर फाउंड इन द रिंग स्ट्रक्चर्ड. अशा रिंग स्ट्रक्चर्डमध्ये त्या प्रेझेंट असतात. त्याच्या आतमध्ये असणाऱ्या झायलेम आणि फ्लोएमच्या व्हेसल्स या मोनोकॉटमध्ये स्कॅटर्ड असतात, सर्वकडे अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात. वाईल ऑन दी डायकॉट प्लांट दे आर टू बी ऑन द रिंग्ड शेप्ड, रिंग स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात. थर्ड पहा, लीफ. लीफमध्ये व्हेन्स आहेत. व्हेन्स म्हणजे याच्यामधून बारीक असणाऱ्या नळ्या किंवा व्हेसल्स की ज्याच्यामधून फूड आणि वॉटर ट्रान्सफर होऊ शकते. पहा इथे तुम्हाला दिसत आहे की या लीफच्या मध्ये बारीक या रेषा ज्या प्रेझेंट्स आहेत या पॅरलल टाईपमध्ये प्रेझेंट आहे. these are we called as the parallel venation. Parallel venation are present on the leaf of monocot plant, while here you can see is the very small thin like vessels like structure or net like structure. So dicot plant मध्ये जे स्ट्रक्चर आहे लीफचं ते नेट लाईक स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतं. ओके, अगेन सी हिअर what is the difference between the flowers. So flower is the 3 multiples of 3 petals. Here 3 petals are present. फ्लॉवर्सला 3 पेटल्स येतात. इथे
झाडाच्या फ्लॉवर्सला 4 किंवा 5 पेटल्स येतात, म्हणजे पाकळ्या ज्या आहेत इथे 4 किंवा 5 पाकळ्या येतात. जनरली मोनोकॉटच्या प्लांट्सला ह्या 3च पाकळ्या येत असतात. ओके, 3 पेटल्स और 3 सेपल्स, ह्या ग्रीनला आपण सेपल्स असं म्हणतो. या पिंक कलर स्ट्रक्चर वी कॉल्ड एज द petals. Okay, so this is the one of the important topic of your class 9 classification of plants. We can be concluded these topics in the 2 lectures. Again third मध्ये आपण याचे काही क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते थर्ड लेसनमध्ये कन्क्लूड करूया. ओके, थँक्यू बॉयज.